आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी। तर आज मी तुम्हाला काळ्या मसाल्यातली झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे मी वांगे घेतलेले आहेत, पावशेर वांगे घेतलेले आहेत आणि वांगी ताजीच घ्यायची आहे। ही अशी काटेरी वांगी घ्यायची आहे, म्हणजे भाजी खूप छान होते। आता याचे वरचे काटे काढून टाकायचे आहेत आपल्याला आणि याचं असं थोडंसं देठ कापून घ्यायचं आहे। जो असा कडेचा भाग असतो ना, तो कापून घ्यायचा आहे। तुम्ही जर देठ न कापता घेतले तरीही चालेल। आता याला मधून कापून घ्यायचं आहे, असं याला मधून चिरा पाडायच्यात। तर आपल्याला वांगे अशी पूर्ण कापून घ्यायचे नाही, अशी एवढे फोड करायचे आहे त्याला। याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे, त्यामुळे पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये वांगे टाकून द्यायचे, म्हणजे वांगी काळी पडत नाही। आणि बाकीची ही वांगी अशीच मी कापून घेणार आहे, त्याचे काटे काढून। तर मी पावशेर वांग्याची भाजी बनवणार आहे। याचं सुद्धा असंच देठ कापून याला सुद्धा अशी मधून चीर पाडून घ्यायची आणि असं चेक करायचं आहे, आतमध्ये वांगी किडलेली सुद्धा असतात। तर मी सर्व वांगी अशी कापून घेतलेली आहे आणि पाण्यात ठेवून द्यायची आहे इथे। तर आपण मसाला बघूया। तर इथे मी मसाला काढून घेतलेला आहे। धने, फूल, इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। 2 कांदे चिरून घेतलेत, लाल मिरच्या, अद्रक, लसूण, शेंगदाणे, दालचिनी, 1 लवंग आणि 1 मिरी घेतलेले आहेत। आता हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे तव्यावर मी हा मसाला भाजून घेणार आहे सर्व। सगळ्यात पहिले कांदा भाजून घ्यायचा आहे। तर मी 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत। आता मीडियम गॅसवर हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर याच्यामध्ये कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। हा कांदा तुम्ही गॅसवरही भाजून घेतला तरीही चालेल। असं थोडासा फोडायचा आणि गॅसवर ठेवायचा तो असं जाळीमध्ये। तर मी हे तव्यावर सर्व मसाला भाजून घेणार आहे। आपला कांदा भाजून झालेला आहे, कांदा काढून घ्यायचा। आता त्यानंतर मसाला भाजायचा आहे। इथे मी फूल, धने, दालचिनी हे सर्व भाजून घेणार आहे आणि त्याचमध्ये मिरची सुद्धा टाकायची भाजायला। थोडंसं तेल टाकायचं आणि छान असा खरपूस हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर कच्चा सुद्धा राहिला नाही पाहिजे आणि जळाला सुद्धा नाही पाहिजे, छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर हे भाजून झालंय, काढून घेऊया। आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही शेंगदाणे मसाल्यामध्ये न घेता जर शेंगदाण्याचा आधीच कूट करून ठेवलेला असेल तो सुद्धा घेऊ शकता। तर हे शेंगदाणे भाजून झालेत, हे सुद्धा काढून घ्यायचे। तर आता आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे। तर सर्वात पहिले आपण शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जाडसर। मसाला आपण नंतर वाटणार आहोत। सर्वात पहिले आपण शेंगदाणे थोडंसं 1-2 सेकंद असे फिरून घ्यायचे, असं जाडसर याचं कूट तयार करायचं आहे। आता हा काढून घेऊया आणि ह्याच भांड्यामध्ये हा बाकीचा राहिलेला मसाला काढून घ्यायचा आहे। आता हा राहिलेला मसाला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये टाकायचा आहे लसूण भरपूर घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि त्यामध्येच टाकूया मीठ आणि हळद। मसाला काढताना हळद आणि मीठ टाकायचे, त्यामुळे मसाल्याला चव छान येते। याच्यामध्ये पाणी टाकून याचं छान असं वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मी मिक्सरला असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे याचं। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट, जो आपण पहिले वाटलेला होता। तर हा सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आहे। आता या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया।
तर या संपूर्ण वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर याच्यामध्ये सुद्धा मी असं भरून दाखवते. तर इथे मी सर्व वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. तर आता आपण याला फोडणी देऊया. इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये टाकायचं आहे तेल. तर इथे मी 3 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकायचा आहे मसाला. तर हा मी चटपट मसाला घेतलेला आहे, जो प्रवीण मसाला असतो तो 1.5 चम्मच टाकलेला आहे. आता यामध्ये हे वांगे टाकायचे आहेत मसाला भरलेले. तर आपल्याला पाणी आत्ताच टाकायचे नाही, आधी 5-6 मिनिटे हे वांगे छान असे फ्राय होऊ द्यायचे आहे मसाल्यामध्ये. 4-5 मिनिटं असंच याला परतून घ्यायचं आहे. याला चांगला असा मसाला लागला पाहिजे. तर आता हे छान असे परतून झाले. आता यामध्ये टाकूया शिजण्यासाठी पाणी. तर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा आपण पाणी टाकू शकतो. तर मी अंदाजे असं पाणी टाकलेलं आहे. तर वांगे शिजून थोडासा रस्सा उरेल एवढं मी पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, आपण वाटतानाच मीठ टाकलेलं होतं. यावर टाकूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता गॅस कमी करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून 9-10 मिनिटे असंच शिजून घ्यायचं आहे कमी गॅसवर. तर अधूनमधून चेक करायचं आहे वांगे शिजले का नाही ते. तर परत एकदा झाकण ठेवून द्यायचे आणि अजून 2 ते 3 मिनिटे शिजवत ठेवायचं आहे. तर आपली भाजी शिजून तयार आहे. बघू शकता मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी ही तयार आहे. तर तयार आहे आपली वांग्याची रस्सा भाजी. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तर ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.